नमस्कार. भारतीय संस्कृती या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. एक पुराणातली कथा अशी वाचनात आली, की बाबा शिव या सृष्टीचं मूळ आहे. म्हणजे शंकरापासून अख्खी सृष्टी निर्माण, ब्रह्मांड तयार झालं. त्यातून मग ब्रह्मदेवचा जन्माला आला, विष्णू पण जन्माला आला, ही सृष्टी आली, सगळी गॅलेक्सी झाल्या. म्हणजे शिवाचं मूळ काय आहे? तशी एक कथा आहे, की शंकर आणि पार्वती यांचं लग्न सोहळा असतो. ठीक आहे. तर भटजी असतात लग्न लावायला. तर भटजी पहिल्यांदा एक प्रथेप्रमाणे तुमच्या आई वडिलांना बोलवा असं पार्वतीलाही सांगतात, शंकरालाही सांगतात. मग पार्वती त्यांच्या आई वडिलांना घेऊन येते. मग ती गोत्र काय तुमचं, तुमचं कुळ काय, तर ते सगळं सांगतात. गोत्र, आई वडील. शंकराकडे जातात भटजी, जे पुजारी आहेत, की तुमचे आई वडील कोण, शंकराला विचारतात. तर शंकर काही बोलत नाही, मान खाली घालतो. तर बंटीला आश्चर्य वाटतं, थोडा राग येतो. ते म्हणजे ठीक आहे, तुम्हाला आई वडील नाही आहेत का, मग तुमचं कुळ किंवा गोत्र तरी सांगा. गोत्र तरी सांगावंच लागेल, त्याचे लग्न कसं लावणार. गोत्र विचारल्यानंतर सुद्धा शंकर आपली मान खाली घालून शांत. सगळा सभामंडप हा गंभीर होतो, की तर शंकर काही बोलत नाही. तो भटजी खूप चिडतो. शंकराला आता एक गोष्ट सांगतो तो, की आता तुम्ही मला समज तुमचं आई वडील सादर केले नाहीत तुम्ही, आणि तुमचं गोत्र हेही सांगितलं नाही, तर मी लग्नच लावणार नाही. निघालो, 2 मिनिटाचा टाइम देतो, टाइम ऑफ, लग्नच नाही लावत. तिथून नारद मुनी असतातच सभेत. ते एकदम अचानक एक त्याचं ते तुणतुण असतं, ते वाजवायला लागतात आणि हसायला लागतात. तर भटजी अजून चिडतो. ते म्हणतात, काय प्रसंग आहे आणि तुमचं हे तुणतुण काय झालंय, काय वाजवत आहे तुम्ही. तर नारद मुनी म्हणतात, हे बघा मुनिवर, ज्याने ही सृष्टी निर्माण केली, ज्याच्यापासून आपण सगळे जन्माला आलोय, तेच मूळ आहे. त्या मुळालाच तुम्ही विचार काय, तुमचं मूळ काय, इथून सुरुवात झाली आहे, उत्पत्ती झाली आहे, आणि त्याच्यातच लय होणार आहे. जो उत्पत्तीचं कारक आहे त्यालाच तुम्ही विचारताय मूळ काय, त्याचे आई वडील कोण असणार आहेत, त्याचं मूळ तरी काय असणार आहे. मग तो भटजी म्हणतो, मग हे तुणतुण कशाला वाजवत आहे. नारद म्हणतो, हेच त्याचं मूळ आहे खरं म्हणजे. म्हणजे काय, तुणतुण जे वाजवत होता नारद मुनी, तेव्हा तेव्हा तुम्ही बघता सिरियल मध्ये वगैरे, तो साऊंड, तो साऊंड जो आहे, ध्वनी, या विश्वातला जो ध्वनी आहे आणि प्रकाश, हे शिवाचं मूळ आहे. कसं आहे, की विश्व जेव्हा निर्माण झालं तेव्हा पहिला प्रकाश नावाची गोष्ट एक्झिस्ट झाली, लाईट एनर्जी. पण त्यात काय, नुसता लाईट प्रकाश आहे, ध्वनीच नव्हती. मग नंतर ध्वनी जन्माला आला. त्या ध्वनीमुळे एक सृष्टीला चैतन्य आलं, एक वेगळी ताकद आले, सौंदर्य आलं, सगळंच गोष्टी जन्माला आल्या ध्वनीमुळे. तर हा जो ध्वनी आहे, हा मूळ शिवतत्वाचा मूळ आहे, साऊंड एनर्जी. आज विज्ञान साऊंड एनर्जीवर खूप अभ्यास करतंय. एवढा अभ्यास करतंय की काही वर्षांनी औषधं लागणार नाहीत. विशिष्ट साऊंड फ्रिक्वेन्सी दिली कुठल्याही ऑर्गनला, की तो ऑर्गन आपोआप बरा होऊन जाईल. फक्त त्यात पैसा मिळाला तर या गोष्टी लवकर येतील, पैसा नाही मिळाला तर त्या गोष्टी रखडून राहतील. कारण का अशा अनेक गोष्टी आजही रिसर्च मध्ये आलेल्या आहेत. थ्रू साऊंड अनेक जे साऊंड हिलिंग किंवा हे जे आहे ना साऊंड थेरपी, त्याचे खूप फायदे होत आहेत. लोकांना माहित नाही येत ते. ते पुढे येत नाही कारण का, त्याच्यामध्ये फारसा पैसा नाही. ही मेडिकल इंडस्ट्री, दुकानं त्यांची बंद होतील, प्रॉब्लेम तिथे. पण साऊंडचा आपल्या प्राचीन संस्कृतीमध्ये सुद्धा ध्वनींचा खूप अभ्यास. हे जे मंत्र म्हणतो, हे मंत्र काय आहेत ऍक्च्युली. तुम्ही जे नाम म्हणताय, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय 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 राम, ह्याला काय अर्थ आहे का? या नामाला काही अर्थ नाही. ह्याच्यात जो ध्वनी आहे, जो ध्वनी सारखा क्रिएट होतो, रामनाम रामनाम रामनाम, या ध्वनीमध्ये ताकद असेल, त्याचा बेनिफिट तुमच्या शरीराला होतो. हे आपल्याला माहित नसतं. आपण नामस्मरणाचा कुठेतरी अर्थ शोधत बसतो, अर्थ नसतो. तो एक साऊंड फ्रिक्वेन्सी असते ती विशिष्ट. तर ही साऊंड, मूळ जो विश्वाचा ध्वनी आहे, हे म्हणजे शिवाचं मूळ स्वरूप आहे. तिथे प्रकाश आणि ध्वनी. त्यामुळे या कथेतून सांगायचं काय, जो मूळ शिव आहे त्याचं मूळ काय, तर ध्वनी.